ओके, ठीक आहे. ठीक आहे, लास्ट लेक्चर आपण मॅथमॅटिकल इंडक्शन सुरू केलं होतं आणि मॅथमॅटिकल इंडक्शन मध्ये आपण पहिले 2 एक्झाम्पल घेतलेले. पहिलं एक्झाम्पल घेतलेलं एक सॉल्ट आणि एक अनसॉल्ट मधलं पहिलं घेतलं होतं. तुम्हाला मी तिसरं एक्झाम्पल होमवर्क दिलं होतं आणि दुसरं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करणार. ओके, दुसरं एक्झाम्पल होमवर्कला देण्याचं कारण सांगतो. इथे आतापर्यंत 2 एक्झाम्पल यंथ टर्म साठी फॉर्म्युला दिलेला होता. तू यंथ टर्म असं म्हटलेलं नव्हतं, बरोबर आहे ना. मग इथं हाच प्रॉब्लेम आहे की इथे यंथ टर्म म्हटलं. मग सर पहिला प्रश्न सर्वांना, यंथ टर्म किती आहे. मग पहिला पॉइंट येणार की यंथ टर्म कॅल्क्युलेट कर. मग सोल्युशन इथे तुम्हाला नंबर दिले, लेट 3, 7, 11 डॉट 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 आर इन एपी. मान्य आहे का प्रत्येकाला की हा 3, 7, 11 हे एपी मध्ये आणि हे जर एपी मध्ये असतील, तर यंथ टर्म ही ज्या यंथ टर्म आहे ना, मग यंथ टर्म आपण फाईंड करू शकतो. हिअर here a is equal to 3 and d is equal to 4. बरोबर आहे. ओके, therefore tn चा फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. टाका याच्यामध्ये राहील. म्हणजे त्या tn किती येणार आहे. फोर n मायनस 1. म्हणजे ही ती होती यंथ टर्म जी तिथे दिलेली नाही. म्हणजे आता ही जी काही टर्म आहे ती ही आहे 4n मायनस 1. ओके, therefore tn is, आता जो tn घ्या, tn काय होईल. tn is 3 प्लस 7 प्लस 11 प्लस डॉट 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 प्लस 2n टर्म म्हटले ना. n टर्म तर आपण कॅल्क्युलेट केली. n टर्म किती आहे 4n मायनस 1. फक्त ती n टर्म मी टाकली, त्याला ब्रॅकेट द्या आणि बाळांनो हा झाला pn की जो आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे युजिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. बरोबर आहे. मग आपल्याला स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करणार असतं. फॉर n इज इक्वल टू 1, कन्सिडर LHS. LHS म्हणजे काय. फक्त यातली पहिली टर्म घ्यायची, ती चालली आहे 3 इक्वेशन 1 and RHS. या फॉर्म्युल्यामध्ये यांची व्हॅल्यू 1 टाकून द्यायची. किती 1 इंटू करायची गरज आहे. 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 3. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आला बाळांनो, LHS इज इक्वल टू RHS.
Therefore, P of 1 is true. Step number 1, simply. Step number 2, assume that P of K is true. बरोबर आहे. मग याच्यामध्ये यांच्यासाठी K व्हॅल्यू टाका फक्त. दॅट इज 3 plus 7 plus 11 plus dot 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 plus 4n minus 1. यांचा K घ्यायचा आहे ना, 4K minus 1 is equals to K into bracket 2K plus. आता याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. ह्याला स्टेप 1 स्टेप 2. ओके, ठीक आहे बघा. स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 3 काय ना, वी हॅव टू प्रूव्ह दॅट P of K plus 1 is true. That is काय? That is, okay, आता हा लिहा. That is 3 plus 7 plus 11 plus dot 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 plus 4 into bracket K plus 1 minus 1. आता सांगितल्याप्रमाणे चुकूनही याला सिम्प्लिफाय करायची नसते. इथे येईल K plus 1 into bracket 2 into K plus 1 plus 1. हा, आता लक्षात ठेवा, त्यामध्ये आरच्या सिम्प्लिफाय करायची, याच्या सिम्प्लिफाय करायची नाही. Therefore, मी डायरेक्टली लिहिणार 3 plus 7 plus, that is, yeah, therefore that is 11 plus dot 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 plus 4 into bracket K plus 1 minus 1 is equals to, इथे काय येईल, K plus 1 into, करा सॉल्व तो. जर 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2K plus 2 आणि plus 1 3, 2K plus 3. बरोबर आहे का? ओके, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. बरोबर आहे, हे प्रूव्ह करून दाखवायचं. ही याची LHS आणि ही RHS. बरोबर आहे. मग कन्सिडर LHS. ओके, तुम्ही जी लास्ट टर्म लिहिताय त्याच्या आधीची टर्म तुम्हाला लिहायची. कशी लिहायची? इथं K plus 1 च्या ऐवजी K पुट करायचा, म्हणजे आधीची टर्म लिहिता येईल डायरेक्टली. Therefore, प्लस त्याच्या आधीची टर्म काय येईल? 4 into K minus 1 म्हणजे 4K minus 1.
प्लस ती लास्ट टर्म लिहायची बाकी, आपण सेकंड लास्ट टर्म लिहिली. तुम्हाला फक्त मी जी आयडिया सांगितलेली आहे आधीची टर्म कशी लिहायची, K+1 च्या ऐवजी K लिहायचं, आधीची टर्म लिहायची, परत ती टर्म आहे लिहायची. पण ही जी काही ऍडिशन आहे ही ऍडिशन तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मध्ये भेटलेली आहे. पुट करा therefore LHS is equals to ती ऍडिशन आली आहे K into bracket 2K+1 आणि प्लस तो पुढची टर्म बाकीच आहे कोणती, ओके. आता तुम्ही ती जी व्हॅल्यू पुट केली, ही व्हॅल्यू ती कुठनं पुट केली, फ्रॉम इक्वेशन थ्री. ओके. आता ह्या K ने इथे मल्टिप्लाय करा, या 4 ने इथे मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट ओपन करा सगळे. करा सिम्प्लिफाय. 2K² K plus 4K 4 minus 1 plus 3. ओके बाळांनो, आणि हे जे भेटलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचे फॅक्टर्स तुम्हाला पाडायचे. म्हणजे फॅक्टर्स घ्या, कसे पाडणार फॅक्टर्स, आता 2 into 3 plus 6 एवढं मल्टिप्लिकेशन आणि plus 5 एवढे ऍडिशन, 3 into 2 बरोबर आहे, किंवा 2 into 3 करा. ओके. पहिल्याच 2 टर्म्स मधनं काय कॉमन निघणार आहे की इथे उरला 2K+3 प्लस दुसऱ्या 2 टर्म मधनं 1 कॉमन निघेल, 2K+3. तर आता हा K+1 एका ब्रॅकेट मध्ये आणि जो कॉमन आलाय कोणता तो आपण बाजूला कॉमन काढला तर तो येईल 2K+3 इथे. आणि चेक करा तीच RHS होती का. LHS is equals to आली का RHS पाहून घ्या, K+1 इंटू सेकंड ब्रॅकेट 2K+3 बरोबर आहे. ओके. देअरफोर P of K+1 is true. Is true. आणि स्टेप नंबर 4 मात्र तुम्हाला लिहायची. स्टेप नंबर 4 तुम्ही लिहिणार काय, फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 and by mathematical induction, method of mathematical induction, P of n is true, that is, आणि जे दिलं होतं ते परत लिहायचं, इज ट्रू. स्टेप नंबर 1 तुम्हाला लिहायची,
इथे बाळांनो एकच काम आपलं वाढलं होतं, काय? ती nth टर्मच आपल्याला फाइंड करावी लागली कारण की दिलेली नव्हती. बरोबर आहे, बाकी काही विशेष नाहीये. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय प्रूव्ह करत नाही. डायरेक्ट LHS ची पहिली टर्म घेतो, RHS च्या फॉर्म्युलामध्ये यांची व्हॅल्यू 1 टाकतो. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं काय लिहिलं नसेल तर. इथे फक्त शेवटी लिहिताना तुम्ही जे दिलेला स्टेटमेंट आहे ते लिहिलं तर चालेल, किंवा जे आपण PN चं स्टेटमेंट तयार केलेलं ते लिहिलं तर चालेल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. ओके, काल होमवर्क दिलेलं एक्झाम्पल होतं. करा बरं सॉल्व. इथे n टर्म दिलेली आहे, म्हणजे डायरेक्टली PN घेऊन स्टेप 1 स्टेप 2 घ्यावा लागेल. ओके, सोल्युशन. अपॉन 6. ओके, हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. स्टेप नंबर 1.
for n is equals to 1. Therefore, LHS, consider LHS. One square, that is 1. बरोबर है? Equation number 1. And RHS, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 टाका. मला वाटतं वरती येईल 2 into 3 upon 6 म्हणजे 1. Equation number 2. Therefore, LHS is equals to RHS from 1 and 2. And therefore, P of 1 is true. Step number 1 sampling. Step number 2. Assume that P of K is true. Therefore, 1 square plus 2 square upon 6. बरोबर आहे? ओके, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. ओके, आता स्टेप नंबर 3. Step number 3, we have to prove that P of K plus 1 is true. That is 1 square plus 2 square K plus 1, K plus 1 plus 1, 2 into K plus 1 plus 1 upon 6. म्हणजे जे सिम्प्लिफाय केलं तर ते असं येणार आहे K plus 1, K plus 2 आणि 2K plus 3 upon 6. ओके, याची एलएचएस कन्सिडर करायचं, हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं. ओके, कन्सिडर एलएचएस.
याच्या आधीची टर्म घ्या. ओके, आणि आधीच्या टर्म पर्यंत जी ऍडिशन आहे ती ऍडिशन इक्वेशन नंबर 3 मध्ये आलेली आहे. पुट करा तिथे. ओके, पुट केल्यानंतर देअरफॉर एलएचएस काय होईल? ती व्हॅल्यू तुम्ही पुट करणार आहे के प्लस 1 टू के प्लस 1 अपॉन 6 प्लस के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन टर्म आहे, इथे के प्लस 1 आहे, इथे के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ह्या के प्लस 1 कॉमन, के प्लस 1 कॉमन घेतल्यानंतर काय उरणार आहे? के इंटू ब्रॅकेट 2k प्लस 1 अपॉन 6 प्लस इथे उरणार आहे के प्लस. तो ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा आहे. या 6 ने इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही टर्मला. या के च्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होणार आहे? इंटू ब्रॅकेट 2k स्क्वेअर प्लस k प्लस 6k प्लस 6 अपॉन 6. आता इकडे जे इथे आहे इथे k प्लस 6k. बरोबर आहे. हा, आता हे जे वरती आलं बाळांनो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. याचे फॅक्टर्स फाइंड करायचे, सॉल्व्ह करायचे. म्हणजे 2 इंटू 6 प्लस 12 4 3 आणि ते फॅक्टरेशन तुम्ही करता आता, तर न्यूमरेटरचं फॅक्टरेशन करा. ते फॅक्टरायझेशन ना तुमचं के प्लस 2 याचा यूज करून फॅक्टरायझेशन करा. ती बरोबर आर कोड येणार फॅक्टरायझेशन. येतं का तेवढं फॅक्टरायझेशन? के प्लस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2k प्लस 3. हा, त्याची ऑर्डर चेंज झाली असेल त्या फरक पडत नाही, ऑर्डर ऍडजस्ट करून घ्या. अपॉनला 6 आहे आणि बाहेर के प्लस 1 आहे आणि 30 आयडेंटिफाय पाहून घ्या. and therefore P of k plus 1 is true, and therefore step number 4 मात्र तुम्हाला लिहायची. स्टेप नंबर 4 काय लिहिणार? फ्रॉम स्टेप 1 स्टेप 2
and step 3. And by the method of mathematical induction, P of n is true, and therefore ते जे दिलेलं स्टेटमेंट होतं ते परत लिहायचं. ओके बाळांनो, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल का आता होणार नाही, पण ठीक आहे, तरी सुद्धा एक्झाम्पल नंबर 4 तुम्हाला होमवर्कला आहे. 4th एक्झाम्पल सगळ्यांनी घरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईन येण्याचा प्रयत्न